हॅलो, नमस्ते. कसे आहात सगळे? छान ना? मी पण एकदम मस्त आहे. अहो, आपल्याला कित्येक वेळा वाटते आपलं जगणं म्हणजे हे दुसऱ्यामुळे आहे, म्हणजे आपण अवलंबून राहतो. हं? कोणी असू शकेल, तर मित्र असू शकतील, तुमचे पार्टनर असू शकतील, आई वडील असू शकतील, कोणी असू शकतील. आपल्याला वाटते नाही बाबी, मी एकटं कसं राहू, नाहीये, मला शक्य नाहीये. पण खरं असं आहे का हो? खरं आपलं जगणं किंवा आपलं जे काही आहे किंवा आपण मोठे होत जातो, हे लोकांमुळे होतो का आपल्यामुळे होतो? हे आपल्यामुळे होतो. त्यामुळे आपण एकटं चालायला आपल्याला यायला पाहिजे, म्हणजे दुसऱ्यांवर अवलंबून आपण जगू नये. हां, आपण स्वतःवर विश्वास ठेवायला पाहिजे. आता तुम्ही म्हणाल का हो? का? पहिलं, प्रत्येक जण आपण युनिक आहोत. युनिक म्हणजे वेगळं आहे. बघा, तुमच्यासारखा ह्या जगात आणि कोणी माणूस नसणार आहे. त्यामुळे आपण एकटं असतो आणि म्हटलं जाते आपण जगात एकटं येतो आणि एकटं जात असतो. युनिक आहोत, आपल्यासारखं कोणी नाहीये. दुसरं एक गोष्ट म्हणजे आपण आपला इगो म्हणजे अहंकार सोडायला पाहिजे. का? म्हणजे मी केलं, मी आहे, काही मी पोस्टवर कुठलेही असू शकेल. हाई पोस्टवर असलेल्यांना वगैरे तुम्ही बघितलं असाल. पण रिटायरमेंट नंतर काय होते, तेवढं कोणी त्यांना पहिले एवढं रिस्पेक्ट देत नसते. आपण आपल्या आजूबाजूला बघतो किती दुःखी होतात ते लोक. हे तुम्हाला जाणवायला पाहिजे. ते आपण एक दिवस स्मशानात जायला पाहिजे आणि स्मशानात बघितलं की तिथे कोणी आहे का हो? ते कोणी असतील, इंदिरा गांधींसारखी व्यक्ती असेल, किती मोठी व्यक्ती असेल, तेव्हा आपल्याला जाणवते नाही. त्यामुळे आपण कुठलाच अहंकार करू नये आणि बी हंबल, साधे राहणीमान पाहिजे. आणि आपण आपल्याला यश मिळायला पाहिजे ते आपलं जे प्लॅनिंग करतो का नाही, तर दुसऱ्यांना बोलू नये. हे मला माहीत नव्हतं, माझ्या खूप चुका झाल्या ते आहेत. आता अनुभवातनं मी म्हणून सांगते तुम्हाला, जे काही तुमचं प्लॅनिंग आहे तर व्यवस्थित होईपर्यंत कोणालाही बोलू नका. तुम्ही आधी बोललात की काय होते, दुसरा माणूस तुमचं कॉपी करून टाकतो, तो पायनियर बनतो. त्यामुळे तुम्हाला काही नवीन करायचं असलं, तुमचं स्ट्रेंथ असलं, हे आधी तुम्ही तर रियालिटीमध्ये येईपर्यंत बोलू नका. म्हणजे तुमचे अगदी जवळचे असले ते बोला, पण बाकी नाही. ते काही लोक काय असतात, ते आपलं कॉपी करतात आणि आपल्यापेक्षा आधी ते पाऊल ठेवतात. त्यामुळे लोकांना वाटतं आपण त्यांना कॉपी केले म्हणून. आणि महत्त्वाचं म्हणजे आपण कमी बोलायची प्रॅक्टिस करायला पाहिजे. मला पण हा प्रॉब्लेम आहे हो. बोलायला, मिसळायला लोकांशी खूप आवडते. पण हे हल्ली मला कळायला लागले, नाही, हे आपण कमी करायला पाहिजे. आपलं काम बोलू देत ना, तोंडानं बोलायला नको. लेट अवर वर्क स्पीक. सचिन तेंडुलकर कसं करायचा, त्याला कोणी काही कमेंट केली तरी तो बोलत नव्हता, पण त्याचं बॅट पुढच्या मॅचमध्ये बोलत होती. त्यामुळे आपले कामानं बोलायला पाहिजे, आपण नाही जास्त बोलायचं.
आणि हे सगळं करत असताना आपल्या मनात शांतता पाहिजे, इंटरनल पीस म्हणतो तो पाहिजे, समाधान पाहिजे आणि हा आनंद विदिनच पाहिजे. लोक आपल्याला आनंद देत नाही, लोक आपल्याला शांती देत नाहीत, आपली आपण मिळवावी लागते. लोकांमुळे त्यानं मला दुःख दिलं, त्यानं मला हे केलं, नाहीये असं काही नाहीये. आपलेच असते, आपल्यावर अवलंबून असते. एटलिस्ट तो तरी आपले कंट्रोलमध्ये आपल्याला ठेवायला यायला पाहिजे. आणि कित्येक वेळेला काही करताना प्रॉब्लेम्स येतात, चॅलेंजेस येतात. अशा वेळेला आपण विचार करायचा, हे गोल्डन ऑपॉर्च्युनिटी आहे, संधी आहे, सुवर्ण संधी आहे मला मिळालेली म्हणायचं आणि ते संधीचा आपण उपयोग करायचा, चॅलेंजेस फेस करायचे. फॉर एक्झाम्पल, हे सगळं करताना आपल्याला लक्षात येईल, आपण कुठली सुंदर मूर्ती बघता, पण त्या मूर्तीत त्याचं रूपांतर होताना किती त्रास झाला होता, किती ठोके खावे लागले होते. त्यामुळे हे लक्षात ठेवायला पाहिजे. आपलं जीवन पण सुंदर व्हायला पाहिजे. त्या मूर्तीसारखंच आपल्याला खूप काही चॅलेंजेस, खूप काही डिफिकल्टीज फेस करायला लागतात आणि कम्फर्ट झोनमधनं बाहेर यायला पाहिजे. कम्फर्ट झोनमध्ये राहून तुम्ही कधी पुढे जाऊ शकणार नाही. त्यामुळे कम्फर्ट झोन त्याला अवघड जाते, बरोबर आहे. आपल्याला नको वाटते, कुठल्या नवीन ठिकाणी जाताना सुद्धा आपल्याला नको वाटते. नंतर तर तुम्हाला आवडते, पण इन द बिगिनिंग नवीन जॉब असू देत, काहीही असू देत, अहो चांगला जॉब असला तरी कित्येक लोकांना नको वाटते. का? आता ते कम्फर्ट झोनमध्ये आहेत, त्यामुळे कम्फर्ट झोन सोडून जायला नको वाटते. नाही, असं करू नका. कम्फर्ट झोन आपण सोडून बाहेर पडल्याशिवाय आपली प्रगती होत नाही. आता पुढचं, कुठली गोष्ट आपल्याला फ्रीमध्ये मिळत नाही, हे लक्षात ठेवा. फ्रीमध्ये फक्त मी विकत म्हणजे पैशाच्या दृष्टीनं म्हणत नाहीये. जरा मेहनत करावी लागते, कष्ट करावे लागतात, काही चॅलेंजेस घ्यावे लागतात. आणि महत्त्वाचं म्हणजे आत्मसन्मान, सेल्फ रेस्पेक्ट, ह्याच्याशी कुठेही कॉम्प्रोमाइज करू नका. कोणी तुमच्या आत्मसन्मानाला काय म्हणते मी बोट लावायला आले म्हटलं का नाही, ते लोकांना इग्नोर करा, सोडून द्या, लक्ष पण देऊ नका. तुम्हाला माहित आहे तुमचा हिरो तुमचेच आहे. त्यामुळे स्वतःचे हिरोला ओळखायला यायला पाहिजे. आणि हे बघा, लोकांकडनं काही मिळेल आपल्याला, लोक देतील, हा मदत करेल, तो मदत करेल, हे सगळं विसरून जावा. यू आर द बॉस ऑफ युअर लाईफ. आपलं लाईफ आपल्या हातात आहे. मला काय योग्य वाटते तसं करणार आहे. हे करताना आपल्याला आपलं कर्तव्य करत जायचं. आधी तुम्ही फळाची अपेक्षा करू नका. भगवद्गीतेत कृष्ण म्हणतो तसं, कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन. त्यामुळे फळ आपोआप मिळणार आहे. आपल्याला काम करत जाणं महत्त्वाचं आहे. त्यामुळे एक्सपेक्टेशन्स ठेवू नका. आणि हे बघा, कोणी तुम्हाला इग्नोर केला, हे केलं की आर्ग्यू करत बसू नका. आपण एकाला एक बोललं की आणि भांडणं होतात, मनस्ताप होतात. अशा वेळी काय करायचं? बिलकुल लक्षात द्यायचं नाही, इग्नोर करायचं. अहो, कुत्र भुंकते म्हणून हत्ती मागे तरी वळून बघतो का? नाही. हत्ती आपल्या डावला समोर चालत जातो. सेम आपल्याला फॉलो करायचं आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे जी निगेटिव्ह, नकारात्मक माणसं आहे त्यांचे पासून लांब राहायचं.
का म्हणजे ती कायम तुम्हाला खाली खेचायला बघतात. तुम्हाला यश मिळवायचं आहे, तुम्हाला पुढे जायचं आहे, तर ही निगेटिव्ह लोकांची फ्रेंडशिप आपल्याला सोडायला पाहिजे. महत्वाचं आहे. आणि आपले सिक्रेट्स काही असले तरी कोणालाही सांगत बसू नका. आणि पास्टबद्दल काही विचार करायचा, असं झालं, माझी चूक झाली, तमुक झालं, नाही. पास्ट गेलेला आहे. पास्ट म्हणजे काय आहे तर इट इज अ कॅन्सल चेक. त्यामुळे आज त्याचा काही उपयोग नाही आहे. त्यामुळे बिलकुल विचार करायचा नाही त्याचा. आत्ता प्रेझेंटचा विचार करायचा, का म्हणजे प्रेझेंट हार्ड कॅश आहे. आणि आपलं कॅरेक्टर हे अतिशय महत्त्वाचं आहे. आपलं कॅरेक्टर व्यवस्थित ठेवायचं. लोक काय म्हणतात नव्हे, आपल्याला माहीत आहे काय बरोबर आहे, काही चुकीचं आहे. जे काही बरोबर आहे आपल्याला आपलं मन सांगते त्याचे प्रमाणे बोलायचं. आणि एक महत्त्वाचं का नाही, आपण किती मोठं झालो तरी आपल्या मुलांना विसरायचं नाही. आणि कित्येक वेळेला कोणी तुम्हाला काही बोललं असेल, काही केलं तरी काही करा, आर्ग्युमेंट करू नका. फक्त हसा आणि पुढे जावा. तुमचं हसणं तुमचे प्रॉब्लेम्स सोडवतो किंवा तुमचे कॉन्फिडन्स निर्माण करतो. आणि आपलं आयुष्य म्हणजे हे आरसेसारखं आहे. जे काही आपण करतो तर समोर दिसते. चांगला केलात की चांगलंच दिसणार आहे, हे लक्षात ठेवा. स्वतःवर विश्वास ठेवा. आणि स्वतःचे विश्वास ठेवून काम करत असताना डिसिप्लिन, शिस्त, सिन्सिअरिटी हे सगळं अतिशय महत्त्वाचं आहे. आळस सोडायला पाहिजे. उद्या करतो, परवा करतो नाही, आत्ताच आत्ता करायचं आहे. निगेटिव्हिटीपासून लांब राहायचं आहे आणि कंटिन्युअस एफर्ट्स करायचे आहेत. एकदा करताना कंटाळा येतो, नको वाटते, अभ्यास करत बसला तरी नको वाटते, तरी सोडायचं का नाही. तात्पुरतं पॉज घ्या हवं ते, पण सोडू नका, पुढे जावा. एवढं तुम्ही करत राहिलात का नाही, यश तुमच्या बरोबर आहे कायम. हे बघा. आणि कधीच मी एकटी आहे, मला कोणी मदत करत नाही, अमुक नाहीये, नाही. एकटं चालायला शिका. कोणावरही अवलंबून राहू नका. ही आयुष्याची किल्ली आहे. हॅव ए गुड डे.